जिन जिनका मैच बाकी है, जो भी टीम है, उनके प्लेइंग 11 ऐड करके रखो। तब्बल 12 धावा खर्च केल्यात आणि त्यानंतर पाहिलं तर एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 13 धावा. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाजीच्या मार्कवर आपण दिनेश यांना पाहतोय. पहिल्याच षटकामध्ये 2 चेंडू हाताळताना 13 धावा आपल्या तब्बल खर्च केला आपल्याला पाहायला मिळतात. इथे चेंडू फुल टॉस. चेंडू सरळ कव्हरच्या दिशेने मार्गस्थ झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं जाईल. फेकी होईल तोपर्यंत पाहिलं तर एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने आणखी एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 14 धावा. श्री कुंभेश्वर वर्सेस कुमावत महाकाल मॅच क्रमांक 3 मैदानामध्ये पाहतोय. 10-10 षटकाचे सामने असतील. इथे देखील चेंडू फॉलो थ्रू मध्ये काय झेल टिपलाय. बॅटर क्रमांक पहिला इथं मात्र झेल बांधून तंबूच्याच राहिला. बॅक टू द पॅव्हिलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता. हलक्या त्याने चेंडू स्टेअर करण्याचा प्रयत्न, परंतु पॅटीवर प्रॉपर बॉल थांबून आला आणि त्यावर आपण पाहिलं तर काय अप्रतिम असा झेल आपल्याच गोलंदाजीवरती फॉलो थ्रू मध्ये पकडलाय. पहिले 2 चेंडू आपण पाहिलं तर काहीशी खर्ची गोलंदाजी. त्यानंतर चांगलं कमबॅक. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल फलंदाजी करताना. श्री कुंभेश्वर संघाचे अतिरिक्त खेळाडू. हॅलो, कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. श्री कुंभेश्वर संघाचे अतिरिक्त खेळाडू. श्री कुंभेश्वर टीम का एक्स्ट्रा प्लेयर जो भी हो. इथे रिव्हर्स फिटिट. उलटा पुलटा चेंडू सरळ जाईल सेटलमेंटच्या दिशेने. सीमा रेषा पार पार. चौकार 4 धाव्यांसाठी. काय फटका तिथे मात्र सजवलाय. चांगलं लाईव्ह कव्हरेज इथे मात्र पुरंदर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळते. अप्रतिम असं चेंडूला कॅच केलं जातंय कॅमेऱ्याच्या माध्यमातून. चांगलं हॅलो निरीक्षण. इथे देखील चेंडू ऑन साइडला लॉफ्टून खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र चांगला प्रयत्न करतील. एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा देखील प्रयत्न केला जातोय. अगदी आरामामध्ये 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ संपुष्टात आलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 20 धावा. एका गडाच्या मोबदल्यामध्ये काहीशी खर्ची गोलंदाजी इथे मात्र दिनेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आघाडीचे बॅटर मुकेश यांना आपण पाहतोय. एक षटकार एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. चांगली फटकेबाजी त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. गोलंदाजीच्या मार्कवर मुकेश यांना आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहूयात कशा प्रकारे हाताळला जाईल. पहिला बॉल. दुसऱ्या षटकाला सुरुवात. इथे मात्र पिन टप्प्याचा बिमर. पंचांनी नो बॉल घोषित केलाय. उघड्या डोळ्याने पाणी. पुढचा चेंडू असेल फ्रीट. आता फ्रीटच्या चेंडूवरती कशा प्रकारे चेंडू खेळला जातोय. डान्सिंग डाऊन द विकेट. मिस्टेक स्ट्रोक. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. झेल जर झाला असता परंतु फलंदाज बाद नसला असता, कारण की चेंडू फ्रीटचा होता. तोपर्यंत पाहिलं तर 2 धावा पळून पूर्ण होत आहेत.
2 या धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ते 23 धावा. 23 रन्स. इथे देखील चेंडू ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने खेळून दिलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. क्षेत्ररक्षक बोलतोय प्रेक्षक. चेंडू सरळ जाईल डीप मिड विकेट बाउंड्री पार. चौकार. 4 धावा. चौकाराच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 27 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये सुरू आहे. या षटकामध्ये देखील पाहिलं तर दोन्ही फलंदाजांनी ते मात्र आक्रमण करण्याचा निर्णय घेतला आणि तो यशस्वी ठरताना पाहायला मिळतोय. इथे स्विच हिट. आणखी एकदा उलटा पुलटा. यावेळेला रिझल्ट पाहतोय त्याहून उत्तम. चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून दिलाय सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. काय बॅटिंग इथे आपण दोन्ही बॅटरची पाहतोय. ऑफ कटर पद्धतीचा चेंडू होता. रिव्हर्स स्विच हिट खेळलाय. चांगली बॅटिंग इथे आपण पाहतोय. पुढचा बॉल पाहूयात. डेड बॉल. पंचांचा इशारा. मृत बॉल. मेलेला बॉल पंचांनी घोषित केलाय. पुढचा बॉल. इथे चेंडू देखील लॉंग ऑफच्या दिशेने. षटकाराच्या पाठोपाठ चौकार आलाय. काय फटकेबाजी इथे मैदानामध्ये सुरू आहे. चौकार षटकार त्यानंतर पाहिलं तर चौकार. सुंदर फलंदाजी. पुढचा बॉल आपण पाहूयात. चांगली आक्रमण इथं मात्र. इथे देखील स्विच खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पंचांकडे अपील केली आहे परंतु पंचांनी आपण पाहिलं तर अपील ती फेटाळून दिली आहे. डॉट बॉल. चला क्षेत्ररक्षण गोळ होऊ नका. पंचांनी आपला कॉल कळवलाय. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. पंचांनी कॉल केला एकदा. डॉट बॉल असेल. 37 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये सुरू आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये काय फटकेबाजी ते दोन्ही बॅटरची पाहायला मिळते. पॉवर प्लेचा पूर्णपणे वापर या दोन्ही बॅटरने आपल्या माध्यमातून केलाय. पुढचा बॉल. एक चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकामधील. एक चेंडू शिल्लक आहे अजून. 5 बॉल झाले. एक चेंडू अजून देखील शिल्लक. पुढचा बॉल. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये सुरू आहे. या षटकातील शेवटचा चेंडू. इथे देखील चेंडू ऑन साइडला खेळला आहे. चेंडू सरळ जातोय डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. काय प्रयत्न तिथं पाहायला मिळतोय परंतु चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. 2 षटक संपल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 41 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तब्बल 20.50 या धावेच्या मदतीने इथे मात्र श्री कुंभेश्वर हा संघ धावा आपल्या संघासाठी जोडताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्कवर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आघाडीचा गोलंदाज वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज होईल. दिनेश पहिल्या षटकामध्ये तब्बल काहीशी खर्ची गोलंदाजी केली होती. 20 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. तोच गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवर. पहिला बॉल. इथे फुल टॉस आणि चेंडू सरळ जाईल. आउट 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 ऑफ द पार्क. मुकेशच्या बॅटमध्ये येतोय षटकार. 6 धावा.
बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, समोर डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटची कडा घेऊन सरळ थर्डमॅनच्या दिशेने मार्कस झालाय. इस बार भी स्विच हिट खेलने का प्रयास, और यहाँ पे अंपायर ने बैटर को आउट घोषित किया है. अच्छी बल्लेबाजी वहां पे योगेश और कृष्णा इन लोग की देखने को मिली अपने. नए बल्लेबाज सुरेंद्र आए 2 विकेट गिरने के बाद. 48 रन 2 विकेट के नुकसान में यहाँ पे श्री कुंभेश्वर ये टीम के अगली गेंद. इस बार फुलर लेंथ की गेंद. इस बार सुरेंद्र के बल्ले से दंदनाता हुआ षटकार 6 रन के लिए. फुलर लेंथ अच्छा शॉट वहां पे सुरेंद्र के बल्ले से अपने को देखने को मिला. अगली गेंद बैकफुट पे जाके कट किया है. उधर बैकवर्ड पॉइंट पे अपन क्षेत्र से तैनात पाते हैं. इस बार दबा खींच के मारा है. एक टप्पा चिन गेंद जाएगी सीमा पार. योगेश के बल्ले से आता हुआ दंदनाता चौकार 4 रन के लिए. तीन ओवर का खेल समाप्त हुआ है. 3 ओवर के बाद 59 रन्स 2 विकेट खोकर यहाँ पे श्री कुंभेश्वर ये टीम के गेंदबाजी मार्ग पर ओवर नंबर 4 करने के लिए मनीष, सुरेंद्र और योगेश ये जोड़ी हम मैदान में बैटिंग करते हुए देख रहे हैं. गेंदबाजी मार्ग पर ओवर नंबर 4 करने के लिए मनीष. ओवर को शुरुआत पहली गेंद पे देखेंगे अपन. पहली गेंद इधर हल्के से खेला है. शॉर्ट मिड विकेट पे अपन क्षेत्र रक्षक तैनात पाते. 1 रन मिलेगा. 1 रन के मदद से राहुल सिंह के बॉल. फिर एक बार वही फील्डर. अच्छी कोशिश वही फील्डर के द्वारा और 1 रन का इजाफा श्री कुंभेश्वरी संघ. यहाँ पे चेंडू बैकफुट पे जाके कट किया है. कवर पॉइंट के रीजन में चेंडू. तीन सिंगल या षटकामध्ये आल्यात. गोलंदाजी मार्कवर मनीष. पुढचा चेंडू आपण पाहूयात. इथे रिव्हर्स हिट खेळण्याचा प्रयत्न
प्रयत्न काहीसा फसलाय. व्हाईट बॉल पंचाने घोषित केलाय. पुढचा बॉल फुलर लेंगचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. तिथे मात्र मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू खेळून दिलाय. क्षेत्ररक्षक तिथे आपण तैनात पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एकच धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 64 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. कॉमेंटेटर के पास आहे. पुढचा बॉल इथे देखील चेंडू हवेत. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तिथे मात्र काहीशी चुकी करताना पाहायला मिळतोय. वारंवार चुका होताना पाहायला मिळत आहेत. 2 विस्फोटक फलंदाज तिथे मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. योगेश यांना आपण पाहतोय 13 चेंडू 34 धावा. तसंच सुरेंदरच्या बॅट मध्ये देखील एक षटकार आलाय. 5 चेंडू 10 धावा वैयक्तिक खेळी. ते देखील चेंडू फुल टॉस. फुल टोलवलाय. चेंडू सरळ जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री पार. एक टप्पा घेत सीमारेषा चौकार 4 धावा. षटक क्रमांक 4 चा खेळ संपुष्टात आला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती 69 धावा. षटक क्रमांक 5 ला 16 गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहूयात. विराट जर्सी नंबर देखील आपण पाहिले तर 18 ची परिधान केली आहे. पाहूयात आपल्या गोलंदाजीवर विराट सारखी कामगिरी केली जाईल का. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 69 धावा. हेलो हेलो मालेश भाई बागरेशा और शंकर मालविया. हेलो शंकर मालविया. मालेश जल्दी जो भी है कमेंटेटर के पास आए. इथे वाईट बॉल कोणच्याने कॉल केलाय. अवंतर धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 70 धावा. माफ करा गोलंदाजी मार्कवर कुलदीप. पहिला चेंडू डॉट. षटक क्रमांक आता डॉट बॉल 5 ला सुरुवात. पहिला चेंडू आपण पाहिले तर अवंतर. त्यानंतर डॉट बॉल. कॅप्टन दिनेश कुमार इथे बॅकफुटला जाऊन चेंडू खेळून दिलाय. शॉर्ट पूल ठरते सक्सेसफुल. वंडरफुल ब्युटिफुल. 6 धावा. कुमाऊत किंग्स के कॅप्टन काय फटका तिथे मात्र सजवलाय. बॅकफुटला जाऊन शॉर्ट पूल आणि चेंडू सरळ सीमारेषा पार. षटकाराच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 76 धावा. आणखीन एकदा बॅकफुटला जाऊन हुक शॉट. हुक केलंय. 6 धावा बुक आपल्या स्कोअर कार्ड मध्ये. काय बॅटिंग इथे आपण पाहतोय. लागोपाठचे 2 षटकार सुरेंदरच्या बॅट मध्ये त्याला पाहायला मिळत आहेत. चांगली फटकेबाजी सुरू आहे. दोन्ही वेळेला आपण पाहिलं तर दिशा काहीशी भरकटली जाते आणि दोन्ही वेळेला चेंडू सीमारेषा पार. लागोपाठचा 3रा. काय बॅटिंग इथे सुरू आहे. यावेळेला स्क्वेअर लेगचं रिजन. आखूड टप्प्याचा चेंडू आणि चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार. सुंदर बॅटिंग इथे सुरेंदरची पाहायला मिळते. सुरेंदर सेट ऑन फायर. 3 गेंदों में 3 सिक्सर. सुरेंदर के बैट से इधर देखने का मिल रहा है. अगली गेंद देखेंगे हम. अगली गेंद लगातार 4था हिट करने का देखील प्रयास. वहां पे प्रयास असफल
और गेंद वहां पे बिल्ली गेंद, डॉट गेंद, आखिर की गेंद। कुलदीप का गेंदबाजी मार्क पर बैकफुट पे जाके इस बार नील तेंदु स्क्वायर लेग के दिशा में सीमा पार। षटक क्रमांक 4चा खेळ संपुष्ट 5चा खेळ संपुष्टात आलाय। 5 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 94 धावा इथे मात्र श्री कुंभेश्वर या संघाची होताना पाहायला मिळते। 94 धावा, 94 runs on a board with loss of 2 wickets after 5 overs. What a batting! काय बॅटिंग इथे मात्र सुरू आहे। 14 चेंडू आणि 38 धावा योगेश, तसंच 11 चेंडू आणि 34 धावा सुरेंदर यांना आपण पाहतोय। सुरेंदरचा बॅट मधनं मागच्या षटकामध्ये तब्बल 4 षटकार। काय बॅटिंग इथे मैदानामध्ये सुरू आहे। चौऱ्याण्णव धावसंख्या आपण मैदानामध्ये स्कोर कार्ड वरती पाहतोय। पुढचा बॉल चेंडू सरळ जाईल डिप स्क्वेअर लेग बाउंड्री पार, चौकार 4 धावा। काय मॅच इथे आपण पाहतोय, काय फटकेबाजी। पहिल्याच डावामध्ये तब्बल 99 धावा संख्या ही पाहतोय। आजच्या दिवसातील तिसरा सामनामध्ये तब्बल 100 ही धावसंख्या इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल। इथे काय अप्रतिम असा झेल टिपलाय, मोठा बॅटरला इथे मात्र आपल्या जाळ्यामध्ये अडकवले आणि फलंदाज क्रमांक 3 इथे बाद होऊन तंबूच राहिला। मग काय बॅटिंग इथे आपण सुरेंदर यांची बॅटिंग पाहिली, 4 षटकार त्यांच्या लागोपाठ बॅटमधून आल्यात। सुरेंदर यांची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊ द्यात। काय बॅटिंग इथे आपण सुरेंदर यांची पाहिली, त्यांच्या जागी नवीन बॅटर मैदानामध्ये येईल विकास। अव्यात विकास आपल्या संघासाठी विकास करून देईल का? नाव विकास आहे। फलंदाजीचे मार्क विराट आपल्या संघासाठी विराट कामगिरी करताना पाहायला मिळतोय। दुसरा बॅटर इथे मात्र त्यांनी आपल्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ नो मॅन्स लँड मध्ये जाऊन स्थिरावतोय आणि चेंडू 1 धाव मिळते। एका धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ, धावसंख्या होतीये ती 100 धावा। आजच्या दिवसभरामधील पहिली हा संघ असेल तो 100चा आकडा इथे मात्र पार करताना पाहायला मिळतोय। पुढचा बॉल आपण पाहूयात। गोलंदाजी मार्क विराट, डान्सिंग डाऊन द विकेट, समोर आलोंग द कार्पेट चेंडू खेळून दिलाय। लॉंगॉल आपण क्षेत्ररक्षक तैनात पाहतोय।
एक धाव मिळते एका धावेच्या मदतीने. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 101 धावा 3 गडाच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. अप्रतिम अशी रनिंग बिटवीन विकेट. आत्ताच्या 2 धावा असतील. 2 या धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 102 धावा. काय इथे फटकेबाजी मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा बॉल आपण पाहूयात. कुमवत स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित KSF सीझन 3 आपण मॅच मध्ये मैदानामध्ये पाहतोय. इथे देखील चेंडू ऑन साइडला उडवलाय. चेंडू एक टप्पा घेत सीमारेषा पार. चौकार 4 धावा. षटक क्रमांक 6चा खेळ संपलाय. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 106 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून देखील 4 षटक शिल्लक. अवयात उर्वरित 4 षटकामध्ये कशा प्रकारे फटकेबाजी केली जाते. विकासांना आपण बॅटिंग करताना पाहतोय. एकशे 6 धावसंख्या झाली आहे षटक क्रमांक 6च्या समाप्तीनंतर. कुलदीपला आपण गोलंदाजीच्या मार्कवर पाहतोय षटक क्रमांक 7 हाताळण्यासाठी. पहिला बॉल षटक क्रमांक 7चा. पहिला बॉल इथे मात्र फुलरलिंगचा चेंडू. चेंडू निर्धाव. नेक्स्ट बॉल. इथे देखील चेंडू आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. अवंतर धाव. आणखीन एक तिथे मात्र धाव पूर्ण होते. 1+1 आता व्हाईट +1 आताच्या 2 धावा असतील. पुढचा बॉल. गोलंदाजी मार्कवर आपण कुलदीप यांना पाहतोय. काहीशी खर्ची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तब्बल षटक क्रमांक 2 हाताळत आहेत. आपल्या दोन्ही षटकाचे मिळून 27 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल. इथे डान्सिंग डाऊन द विकेट. कव्हरचा वावर. चेंडू सरळ जाईल. कव्हर रिजन पाल. चौकार 4 धावा. काय फटकेबाजी इथे मात्र सुरू आहे. योगेशची वैयक्तिक खेळी पाहिली तर 18 चेंडू आणि 49 धावा. अर्ध शतकाला 1 धावा आणखी. पाहूयात अर्धशतक पहिलं होईल का. डान्सिंग डाऊन द विकेट. हलक्या त्याने चेंडू खेळलाय. काय फटकेबाजी आहे. 50 धावा इथे मात्र योगेशने आपल्या धावामध्ये पूर्ण केल्यात. चांगली बॅटिंग. 19 चेंडू आणि 50 धावा. जोरदार टाळ्या एकदा योगेशसाठी होऊ द्यात. पुढचा बॉल. डान्सिंग डाऊन द विकेट. खुल्या टप्प्याचा चेंडू. चांगली गोलंदाजी इथे या षटकामध्ये कुलदीप यांनी केली. मागचं षटक आपण पाहिलं तर काहीसं मागणं ठरलं होतं, परंतु यावेळेला चेंडू सातत्याने चांगले हाताळताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 7 मैदानामध्ये सुरू आहे. अजून देखील 3 षटक शिल्लक आहेत. 114 धावसंख्या ही झाली आहे. पुढचा बॉल देखील आपण पाहिलं तर मिड विकेटच्या रिजल मध्ये खेळून दिलाय. शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडू अडवेल. फेकी करेल तोपर्यंत पाहिलं तर 1 धाव मिळते. 115 ही धावसंख्या झाली आहे. 7व्या षटकातील शेवटचा चेंडू. पुढचा बॉल. इथे बॅकफुटला जाऊन समोरच्या दिशेने खेळायला लॉंगॉनला आपण क्षेत्ररक्षक तैनात पाहतोय. 1 धाव मिळते. बॅकअप मात्र काहीच खराब. धावबादाची संधी. इथे मात्र पूर्ण आपला जीव झोकलेला पाहायला मिळतोय आणि 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक 7च्या समाप्तीनंतर 117 ही धावसंख्या झाली आहे. पाहूयात षटक क्रमांक 8 हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवर
षटक क्रमांक 8 ला सुरुवात होईल गोलंदाजीच्या मार्कवर. पारस षटक क्रमांक 8 हाताळण्यासाठी वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 8वं षटक. पुढचा बॉल आपण पाहूयात. पहिलाच बॉल फुल टॉस. इथे मात्र फाईन लेगला कोणताही क्षेत्ररक्षक नसेल. चेंडू सरळ जाईल मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषा पार. चौकार 4 धावा. काय फटका तिथे मात्र सजवलाय. फुल टॉस चेंडू होता. हलक्या त्याने चेंडू मात्र ग्लान्स केलाय शरीरापासून दूर केलाय आणि चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार. चौकाराच्या मदतीने आणखी एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 121 धावा. 121 रन्स. अजून देखील 17 चेंडू शिल्लक पहिल्या डावातील. काय फटकेबाजी इथे मात्र आपण योगेश यांची पाहतोय. तब्बल 54 धावा वैयक्तिक खेळी 20 चेंडू मध्ये. पुढचा बॉल पाहूया आता कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल. अकूट टप्प्याचा चेंडू तिथे मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन सरळ यष्टीरक्षक हातामध्ये स्थिरावतोय. चेंडू एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 122 धावा. षटक क्रमांक 8 प्रगतीपथावरती सुरू आहे. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट. इथे मात्र चेंडू स्क्वेअर लेगला मार्ग झालाय. एक धाव मिळते. विकासला आपण पाहिलं तर एकेरी धुळे राऊतांच्या बॅटमधनं येताना पाहायला मिळतात. तसंच योगेशच्या बॅटमधनं चौकार आणि षटकार येताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल आपण पाहूयात. योगेशसाठी 55 धावा वैयक्तिक खेळी. आजच्या दिवस मध्ये सर्वाधिक खेळी त्यांच्या माध्यमातून आली आहे. इथे देखील स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा कमी गतीने येताना पाहायला मिळतोय. स्लोअर पद्धतीचा चेंडू अकूट टप्प्याचा चेंडू होता. चांगला प्रयत्न होता परंतु प्रयत्न काहीसा फसलाय आणि चेंडू निर्धाव. नेक्स्ट बॉल गोलंदाजी मार्कवर आपण पारस यांना पाहतोय. एक चौकार देखील त्यांच्या षटकामध्ये आलाय परंतु त्यानंतर पाहिलं तर 2 एकेरी धाव आणि एक निर्धाव चेंडू त्यांच्या षटकामध्ये आलाय. पुढचा बॉल हॅलो डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू सरळ जाईल बॅक फाईन लेगच्या दिशेने. एक टप्पा घेत सीमारेषा पार. चौकार 4 धावा. आत्ताचा चौकार असेल. स्कोरर 4 रन ऍड करा. चौकार चौकार. पुढचा बॉल 8व्या षटकातील शेवटचा चेंडू. आणखीन एकदा फाईन लेगच्या रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. तिथे मात्र प्रयत्न काहीसा फसलाय. चेंडू अवंतर धाव. वाईट +1. आताच्या 2 धावा असतील. 2 या धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 129 धावा. पुढचा बॉल इथे देखील डाव्या यष्टीच्या बाहेर. आणखीन एक अवंतर धाव. अवंतर धावाने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 130 धावा. षटक क्रमांक 8व्या मैदानामध्ये सुरू आहे. 8व्या षटकामध्ये तब्बल काहीशी खर्ची गोलंदाजी केली जाते. 2 चौकार 2 अवंतर धाव. त्यानंतर पाहिलं तर 3 एकेरी धाव या षटकामध्ये येताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल अकूट टप्प्याचा चेंडू होता. तिथे मात्र चेंडू स्क्वेअर लेगला खेळाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. चेंडू अडवेल फेकी करेल तो पण पाहिलं तर एक धाव. बॅकअप तिथे मात्र काहीच खराब आणि चांगली बॅटर मध्ये पाहायला मिळते. 2 धाव मिळतील. 2 या धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ते 132 धावा. षटक क्रमांक 8 चा खेळ संपुष्टात आलाय. 8 षटकाच्या समाप्तीनंतर 132 धावा. षटक क्रमांक 9 मैदानामध्ये सुरू होईल.
9व्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्कवर षटक क्रमांक 9 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर मुकेश आघाडीचे गोलंदाज. पहिलाच बॉल. इथे देखील चेंडू आपण पाहिला तर ऑन साइडला खेळाय. चेंडू प्रॉपर बॅटवर येत नाहीये. स्क्वेअर लेगला चेंडू मार्गस झाला. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ होती. धावसंख्या होते ते 133 धावा. षटक क्रमांक 9 मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा बॉल आपण पाहूयात. पुढचा बॉल 133 धावा धावसंख्येवरती झाल्यात. 9 क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती सुरू आहे. मुकेशला आपण गोलंदाजीच्या मार्कवर पाहतोय. इथे देखील चेंडू आपण पाहिलं तर स्विंग आणि मिस. चेंडू डॉट बॉल. बॅट तर आपण पाहिले तर 50 वेगाने फिरवली होती परंतु बॅट अँड बॉलचा काही एक संपर्क होत नाहीये आणि चेंडू सरळ यष्टीरक्षक हातामध्ये स्थिरावतोय. चेंडू डॉट बॉल असेल. पुढचा बॉल. इथे देखील आखूड टप्प्याचा चेंडू. शॉर्टपुल ठरतोय सक्सेसफुल. एक टप्पा घेत चेंडू गेलाय सीमा पार. चौकार 4 धावा. सावकाराच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 137 धावा. पुढचा बॉल आपण पाहूयात. इथे देखील कमी गतीने टाकलेला चेंडू. स्लोअर पद्धतीचा चेंडू डॉट बॉल असेल. इथे देखील चेंडू यष्टीरक्षक हातामध्ये स्थिरावलाय. पुढचा बॉल. यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट. काय फटका तिथे मात्र सजवलाय. 2 क्षेत्ररक्षकाचा अगदी मधोमध सीमा पार. चौकार 4 धावा. पुढचा बॉल. इथे देखील चेंडू स्क्वेअर लेगचा रिजन. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. क्षेत्ररक्षकाला मस्त कव्हर दस्तक 2 चेंडू गेला सीमा पार. चौकार 4 धावा. षटक क्रमांक 10 सुरुवात होईल. स्लॉग ओव्हर्सला मागच्या षटकामध्ये सुरुवात झाली. पहिला बॉल. गोलंदाजी मार्कवर दिनेश. पहिल्याच बॉलवर एक्स्ट्रा कव्हर. त्या दिशेने चेंडू खोदून काढलाय. क्रिकेटचं सौंदर्य त्या शॉट मध्ये दिसताना पाहायला मिळतोय. चेंडू सरळ जाईल सीमा पार. योगेशच्या बॅटमध्ये ते खणखणीत चौकार 4 धावा. चौकाराच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 149 धावा. 150 धावाला तब्बल एकच धावा कमी. आणखी एकदा चेंडू मिस्टेक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. आणखी एकदा चुका होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा पळून पूर्ण होतील. 2 या धावसंख्येच्या मदतीने इथे मात्र श्री कुंभेश्वर आसंघ 151 धाव्यावरती पोहोचताना पाहायला मिळतोय.
इथे देखील चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. आणखीन एक चेंडू गेला आहे सीमा पार एक टप्पा घेऊन. काय बॅटिंग होते आपण मैदानामध्ये पाहायला मिळते. चांगली फटकेबाजी योगेशची. 28 चेंडू आणि 71 धावा वैयक्तिक खेळी. 28 बॉल 71. यावेळेला पाहिलं तर 29 चेंडू मध्ये 72 वैयक्तिक खेळी खेळताना पाहायला मिळते. पुढचा बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळून दिला आहे. क्षेत्ररक्षक तिथं मात्र तैनात असेल. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा तिथं मात्र प्रयत्न काहीसा केला जाईल परंतु थांबवलं जातंय. पहिल्या डावातील शेवटचा चेंडू. इथे चेंडू विरकावून दिलाय. चेंडू जाईल डिपेंड विकेट बाउंड्री पार. अखेरच्या चेंडूवरती येतोय षटकार. 6 धावा. षटक क्रमांक 10चा खेळ संपुष्टात आलाय. 10 षटकाच्या समाप्तीनंतर 16.4 या धावसंख्येच्या मदतीने 164 धावा बनवताना पाहायला मिळतात. 165 धाव्याचं आव्हान इथं मात्र एकशे 65 धाव्यांचं आव्हान. कुमावत वॉरियर्स के कैप्टन मुकेश कुमावत, मुकेश वावद्रा, कुमावत वॉरियर्स के कैप्टन मुकेश वावद्रा, शंकर, शंकर जी, चला पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल केले जाते. मॅच क्रमांक 4. हॅलो हॅलो हॅलो, कुमावत टायगर्स वर्सेस कुमावत वॉरियर्स. मॅच क्रमांक 4चा नाणेफेकीचा कौल. कॅमेरामॅन, 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 कॅमेरामॅन ग्राउंड वरती फोकस करा. कॅमेरामॅन कौल केला जातोय.
कुमाऊत कुमाऊत टाइगर ने कॉल किया था। कुमाऊत वॉरियर्स ने टॉस जीता और टॉस जीत के सिलेक्टेड टू बैट फर्स्ट कुमाऊत वॉरियर्स। चलो एम्पायर। भावाचा वाढदिवस आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. पहिल्या डावामध्ये तब्बल 164 धावा इथे मात्र श्री कुंभेश्वर या संघाने बनवताना पाहायला मिळाले. 165 धाव्यांचं आव्हान. जेवणाची देखील व्यवस्था केली आहे स्टेजच्या जवळ. खाने का इंतजाम वहां पे किया है. आले दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल. गोलंदाजी मार्कवर मुकेश यांना आपण गोलंदाजीच्या मार्कवर पाहतोय. पहिला बॉल. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळाय. फलंदाज क्रमांक पहिल्या चेंडूवरती जेलबाद होऊन तंबूच्या सायला गोल्डन डकचा शिकार. बॅक टू द पॅव्हिलियन. बॅकफुटला जाऊन इथे मात्र चेंडू हलक्या तरी स्टेअर केला. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल. फेकी करेल. तोपर्यंत पाहिलं तर आपण कुमावत महाकाल या संघाचं खातं उघडताना पाहायला मिळते. 165 धाव्यांचं आव्हान इथं मात्र आजच्या दिवसभरामधील सर्वात मोठं आव्हान. पाहूयात कुमावत महाकाल हा संघ कशा प्रकारे पाठलाग करतील ना पाहायला मिळेल. पुढचा बॉल. इथे देखील अकूट टप्प्याचा चेंडू हलक्या त्याने चेंडू स्टेअर केलाय. चेंडू अडवला जाईल. फेकी होईल. तोपर्यंत पाहिलं तर एकदा मिळते.
यावेळेचा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये लागलेली शर्यत ही तर मात्र चेंडूने जिंकली आणि चेंडू सरळ जाईल लॉंगॉनच्या दिशेने सीमा पार चौकार 4 धावा. काय फटका तिथे मात्र सजवलाय सरळ बॅटने 4 धाव्यांसाठी. पुढचा बॉल आणखीन एकदा सरळ बॅटने खेळलाय तिथे मात्र शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. क्रिकेट मधली आत्महत्या पॅटर क्रमांक 2 इथे धावबाद होईल. बॅक टू द पॅव्हिलियन. काहीशी खराब अशी कॉलिंग आणि आघाडीचा बॅटर इथे मात्र बाद होतोय. डान्सिंग डाऊन द विकेट काय इथे मात्र चेंडू हाताळलाय बंद वेगाने चेंडू सर्व यष्टीरक्षक हातामध्ये सुरवलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपुष्टात आलाय एका षटकाच्या समाप्तीनंतर. 6 धावसंख्या आपण धाव फलकावरती पाहतोय. काहीशी खराब अशी सुरुवात इथे मात्र कुमावत महाकाल या संघाची झाली. एका षटकामध्ये 6 धावा इथे मात्र बनवल्यात आणि 2 आघाडीचे बॅटर इथे मात्र त्यामुळे शरीराला परताल्यात. पुढचा बॉल इथे देखील पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय उजव्या यष्टीच्या बाहेर. अकुट टप्प्याचा चेंडू तिथे मात्र समोरच्या दिशेने आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र मिडॉनचं तिथे मात्र चेंडू अडवेल फेकी करेल तोपर्यंत पाहिलं तर 2 धावा मिळतील. 2 या धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 9 धावा. षटक क्रमांक 2 प्रगती पाट्यावरती सुरू आहे. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सुरेंदर. अष्टपैलू खेळाडू आहे. आपल्या बॅटिंग मध्ये पाहिलं तर सुरेख काम परंतु पाहूयात गोलंदाजी कशा प्रकारे केली जाते. इथे देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला. डीप मध्ये आपण मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात पाहतोय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 12 धावा. इथे चेंडू फुलटॉस मिसलाईन स्ट्रोक. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. इथे काय अप्रतिम असा प्रयत्न एका हाताने जेल घेण्याचा तिथे मात्र प्रयत्न होता. चांगला प्रयत्न तिथे मात्र पाहायला मिळाला. एफर्ट्स म्हणलं तर 100 पैकी 100 मार्क. पुढचा बॉल अकुट टप्प्याचा चेंडू आणखीन एकदा क्षेत्ररक्षक तिथे मात्र डाऊन दी बॉल. इथे मात्र जेल निसटलाय आणि 2 धावा पडून पूर्ण होतील. अगदी सोपा असा जेल इथे मात्र सुटताना पाहायला मिळतोय. एक चेंडू शिल्लक. एक चेंडू अजून देखील शिल्लक आहे. पंच एक बॉल बाकी अजून. पहिला चेंडू वाईड होता.
इथे मात्र काय समीकरण घडते शेवटच्या चेंडूवरती विराट होईल जेलबाद बॅटर क्रमांक 3 बॅक टू द पॅव्हिलियन. पुढचा बॉल इथे देखील आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू सरळ जाईल सीमा पार. चौकार 4 धावा. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल. कैलाश यांना आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवरती चौकार त्यांच्या बॅटमध्ये आलाय. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. तिसऱ्या षटकात गोलंदाजीच्या मार्कवर कोण आहे? कृष्णा. इथे देखील चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू सरळ शरीरावरती आदळतोय. शरीर भेदक मारा चेंडू निर्धाव. इथे देखील चेंडू काय वेगाने टाकलाय परंतु यष्टीरक्षक तिथे मात्र काहीच खराब. चेंडू सरळ जाईल सीमा पार. बाय स्वरूपाचे धाव असेल. पंच कळवतायत. फुलटॉस फुलटवलेला आहे. ह्या षटकामधील तिसरा चौकार 4 धावा. कैलासच्या बॅटमधनं दुसरा आणि एक वाय स्वरूपाचा चौकार या षटकामध्ये येताना पाहायला मिळतोय. अखूट टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र चेंडू स्क्वेअर लेगला खेळून दिलाय. प्रॉपर टायमिंग होत नाहीये आणि एक धाव पळून पण होती. पुढचा बॉल इथे देखील चेंडू उजव्या यष्टीच्या लगत पंचांनी डॉट बॉल घोषित केलाय. षटक क्रमांक 3 चा खेळ संपुष्टात आलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 29 धावा. 29 रन्स विथ लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाजी मार्कवर पाहूयात षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर आणखी एक अष्टपैलू खेळाडू विकास. पहिला बॉल षटक क्रमांक 4 ला सुरुवात. इथे चेंडू सरळ फुल टॉस परंतु चेंडू सरळ शरीरावरती आदळताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल असेल. स्क्वेअर लेगला तिथे मात्र चेंडू अडवला जाईल. धावबादाची संधी. इथे मात्र फलंदाज OUT क्रिकेट मधली आत्महत्या. बॅटर क्रमांक 14 इथे मात्र धावबाद होईल.
पुढचा बॉल इथे फुल टॉस आणि इथे काय अप्रतिम असा टिपलाय. लागोपाठचा दुसरा फलंदाज इथे बाद होईल. बॅक टू द पॅव्हिलियन. कैलाश इथं आपण पाहिलं तर चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु इथे मात्र जेलबाद होऊन तंबूच्या शैलीला परतायला लागेल. इथे देखील चेंडू हलका त्याने चेंडू डिफेन्स केलाय. डॉट बॉल. अकुट टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीच वळण घेताना पाहायला मिळतोय. एक धाव मिळते. या बाईचा चेंडू देखील फॉलो थ्रू मध्ये चेंडू आणण्याचा प्रयत्न. चांगला प्रयत्न. धावबादाची संधी. तिथे मात्र एक धाव पळून पूर्ण होती. षटक क्रमांक 4चा खेळ संपुष्टात आलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 31 धावा. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये अर्धा संघ इथे मात्र तंबूच्या शरीराला परतलाय. इथे धावबादाची संधी. बॅटर क्रमांक 6 देखील होईल बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर. इथे देखील चेंडू आडव्या बॅटने खेळाय. डीप मध्ये आपण क्षेत्ररक्षक तैनात पाहतोय. एकदा पळून पूर्ण. इथे मात्र काहीसा फंबल आणि चेंडू गेलाय सीमा पार. त्या क्षेत्ररक्षकाने मागच्या षटकामध्ये अप्रतिम असा झेल पकडला होता, पण त्यावेळेस काही छोटीशी चुकी आणि चेंडू सीमा पार. चौकार 4 धावा. पुढचा बॉल. अकुट टप्प्याचा चेंडू. तिथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न. तिथे मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीशी उचलणी घेताना पाहायला मिळतोय. इथे चेंडू मिस्टर स्ट्रोक. नो मॅच लाईन मध्ये जाऊन चेंडू स्थिर झाला पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झालाय. काहीसा फंबल. 2 धाव पळून पुन्हा तिसरीचा देखील प्रयत्न केला जाईल का? तिथे मात्र थांबवलं जातंय आणि 2 धाव असेल. ऑन साइडला चेंडू खेळायचे क्षेत्ररक्षक. तिथे मात्र डीप मध्ये आपण तैनात पाहतोय. पुढचा बॉल.
इथे देखील चेंडू बॅकफुटला जाऊन हलका त्याने स्टेअर करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर आणखी एकदा उसळी घेताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 5चा खेळ संपलाय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 38 धावा. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 7 आल्यासाठी श्रवण. पहिला बॉल फुलटॉस. तिथे मात्र चेंडू जाईल सीमा पार. षटकार 6 धावा. इथे देखील चेंडू कव्हरच्या दिशेने खेळला. एक धाव मिळते. शरीर भेदक मारा. आणखीन एक चेंडू डॉट बॉल मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एक चेंडू शिल्लक. पुढचा बॉल. इथे देखील चेंडू समोरच्या दिशेने उडवला आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र झेल टिपेल आणि बॅटर क्रमांक 7 होईल बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. कॉमेंट्री हिंदी में करवाओ सा. इस बार की गेंद मिडिल विकेट के रीजन में गेंद गई है. फील्डर वहां पे तैनात. 1 रन दौड़ के लिए. 1 रन की बदौलत स्कोर कार्ड में बढ़त. 48 धावा. 49 रन. अंपायर ने वाइड बॉल का कॉल किया है. अगली गेंद. इस बार ऑन साइड में खेलने का प्रयास.
इस बार अच्छा स्ट्रोक, फील्डर वापस से फंबल, 2 रन दौड़ के लिए, 2 रन की बदौलत स्कोर कार्ड में रन गति में बढ़त, स्कोर कार्ड 52 पर। अब यहाँ पर कवर के रीजन में गेंद खेल दिए और 1 रन मिलते हुए अगली गेंद पर आड़े बैट से खेलने का प्रयास, परंतु हल्के हाथ से गेंद खेल दिए। शॉर्ट स्कोर लेग के रीजन में ओवर नंबर 7 का खेल समाप्त हुआ है। ओवर नंबर 7 के समाप्ति के बाद स्कोर कार्ड हम देखें तो 54 रन्स 7 गड़ी खोकर यहाँ पर कुमावत महाकाल ये टीम ने बनाते हुए हमने देखे। यहाँ पर वाइड बॉल, अतिरिक्त रन और एक बार वाइड बॉल, अतिरिक्त रन से स्कोर कार्ड में चेंजेस देखते हुए पाते। यहाँ पर मिस टाइम स्ट्रोक, विकेट कीपर डाउन दी बॉल, बैटर क्रमांक 8वां यहाँ पर बाद होकर पवेलियन की ओर जाते हुए। आठवीं ओवर चल रही है, 8वीं 57 56 56 यहाँ पर ब्लॉक होल सामने की तरफ खेल दिया है। फील्डर वहां पे आएंगे, फेंकी करेंगे, 1 रन मिलेगा। अगली गेंद फुल टॉस, मिस टाइम स्ट्रोक, खिलाड़ी गेंद के नीचे, यहां पर और एक कैच छूटता हुआ। यहाँ पर और एक बिंदी गेंद, ओवर नंबर 8 का खेल मैदान में शुरू है। 8 ही बैटर आउट होके पवेलियन की ओर गए। अगली गेंद 8 ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड पे रन्स होते हैं। डॉट बॉल किती रन झाले? ओवर नंबर 9 की शुरुआत। गेंदबाजी मार्क पर, पहली गेंद पे फुल टॉस, गेंद पे विकेट का प्रयास,
बैटर नंबर 9 यहाँ पे आउट होके पवेलियन की ओर। नए बैटर सर, बॉलर्स नेम क्या है श्रवण सर? नितिन। पहली गेंद पे यहाँ पे अपने ही गेंद पर खुद कैच पकड़ के एक बैटर को आउट किया है। अगली गेंद देखेंगे, लास्ट विकेट रहेगा। यहाँ पर मिड ऑफ के रीजन में गेंद खेल दी है। पहिला बॉल आउट आणि त्यानंतर डबल, आता डबल मला जेवायला आता ब्रेक आता मी घ्या डॉट बॉल बिंदी गेंद। बॉलर्स नेम नितिन। पहली गेंद पे विकेट, उसके बाद 2 रन, उसके बाद बिंदी गेंद, फिर एक बार ओ यू टी टी। मैच फिनिश। ऑल आउट ऑल आउट ऑल आउट। टीम ऑल आउट होगी। 12वा चला टीम ऑल आउट झाली आहे। 12 खेळाडू बॅटिंग करत आहे। ऑल आउट झाली आहे टीम इथे क्रिकेटवरती।